हाय हॅलो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा. तर चला माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, मी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी फ्रेश झाले आहे. पण आज मी कितीही फ्रेश झाले ना तरी मी फ्रेश वाटणार नाही, कारण माझी थोडी तब्येत बरी नाही आहे. तरी चला, किचनमध्ये तर जावेच लागणार आहे. तर चला, किचनमध्ये मी आज काय बनवणार आहे हे तुमच्याशी शेअर करते. तर आज मी बनवणार आहे चिकन, आणि ते पण ग्रीन चिकन बनवणार आहे. तर कसं आहे ना, आज शुक्रवार आहे. तर तुम्ही म्हणा शुक्रवार म्हणजे काय? तर शुक्रवारी ना माझ्याकडे पाणी येतं. माझ्याकडे पिण्याचं पाणी म्हणजे सिडकोचं पाणी हे 24 तास नाही आहे. आठवड्यातून एकच दिवस पाणी येतं. तर ते पाणी मला आठवड्याभरासाठी स्टोअर करावं लागतं, आणि ते म्हणजे शुक्रवारी येतं. तर माझी शुक्रवारी ना अशीच धावपळ असते की पटपट जेवण बनवायचं आहे, पटकन किचन क्लीन करायचं आहे, मोकळं करायचं आहे. त्यानंतर जी जेवण बनवण्याची भांडी वगैरे पण असतात ना, तर ती पण मी पटकन घासून ठेवून देते. पण एक सांगू, कधी कधी असं वाटतं की बरं आहे, म्हणजे हे पाणी आहे ना त्याच्यामध्ये ना माझं पटपट म्हणजे कामं होऊन जातात, आणि त्या दिवशी थोडं लवकर आवरतं. म्हणजे किचनही स्वच्छ होऊन जातं, जेवण पण लवकर बनतं. मग त्या दिवशी मी जेवण बनवायला पण जरा लवकरच लागते. तर हे बघा, मी अक्षरशः आज ना म्हणजे किचनमध्ये चेअर घेऊन बसले आहे, कारण मला खरंच उभं पण नाही राहत आहे. पण ऑप्शन नाही आहे. उभं जरी राहत नसलं, बरं जरी वाटत नसलं, तरी जेवण तर बनवायचं आहे, पाणी भरायचं नाही, कारण बाकी कोणी नाही आहे दुसरं करायला. तर हे बघा, आज आयन पण माहीत नाही का खूप नर्वस वाटतोय. त्याला विचारलं मी की बाळा काय झालं तुला, तू का नर्वस वाटतोय? पण आयांनी मला काही सांगितलं नाही. पण मी त्याच्या काही जास्त मागे लागले नाही. म्हटलं जाऊ द्या, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो मला सांगेलच, आणि तो सांगतो मला बऱ्यापैकी सगळं. बाहेर काही घडलं असेल, कानाशी वाद झाला असेल, कोणी काही सांगितलं असेल, कोणी काही मदत केली असेल, असं प्रकारे तो माझ्याशी शेअर करतो. तर म्हटलं ठीक आहे, त्याला थोडा वेळ देऊया, म्हणजे तो मला सांगेलच. मी एक सारखं मागे लागले ना तर त्याची चिडचिड झाली असते. आणि मुलांचं होतं असं, कधी कधी त्यांचा वेळ त्यांना देणं गरजेचंच असतं. नाही तर त्यांची आपण एक सारखं मागे लागलं ना तर आपण ठीक आहे काळजीपोटी मागे लागतो, पण अजून मुलांची ती सिच्युएशन नाही आहे ना समजून घेण्याची, त्यामुळं मुलं चिडचिड करतात. तर असो, आता तो येऊन मला सांगेलच. तर चला, मी ना चिकनला लागणाऱ्या मसाल्याची तयारी करून घेते. तर मसाला काय, म्हणजे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर याचाच आणि कांदा जो मी भाजून घेणार आहे, तो कांदा, अशा प्रकारे मी मसाला तयार करून घेणार आहे. तर म्हणजे थोडीशी नाही, बऱ्यापैकी एनर्जी डाऊनच वाटते. तर लवकर लवकर आटपेल की नाही थोडी हेच आहे, म्हणजे थोडी धाकधूकच आहे, पण आवरावं तर लागणारच आहे. तर कसं असतं ना, ज्यावेळेस मला असं बरं नसलं वाटत, आणि बरं नसलं वाटणं आणि मूड खराब असणं जवळपास सेमच होऊन जातं. पण माझा जेव्हा असा मूड वगैरे खराब असतो ना, तर त्यावेळेस मी काय करते, कधी कोणाशी बोलत वगैरे नाही. एक तर मी छान म्युझिक ऐकते, आणि तेही मला नाही वाटत असणार तर मी देवाचं नामस्मरण करत असते. कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये देवाचं नाव असतं. पण आज मी तेही नाही घेऊ शकत. तर तुम्ही असं म्हणाल की का आज का नाही घेऊ शकत? तर कसं बघा, मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं की मी चिकन बनवते आहे. आणि आपण बघा, ज्यावेळेस नॉनव्हेज खातो, नॉनव्हेज आणतो वगैरे, किंवा म्हणजे नाही का, नॉनव्हेज खाल्लेलं असतं, त्यावेळेस आपण कधीही देवळात जात नाही, पूजा करत नाही, दिवा मांडत नाही. तर मी नुसतं तेवढंच नाही, तर मी देवाचं नावसुद्धा त्या दिवशी घेत नाही. ज्या दिवशी मी चिकन खाणार असेल, बनवणार असेल किंवा खाल्लं असेल ना, तर त्या दिवशी मी कधीही देवाचं नाव घेत नाही. तर एवढंच काय, आजच्या व्हिडिओतच तुम्ही बघा ना की मी सुरुवातीला सुद्धा जो व्हिडिओ सुरुवात करताना मी ज्या देवाचं नाव घेते, तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे. तर माझं हे व्हिडिओ पुरतंच नाही, तर मला ती सवयच आहे की मी देवाचं नाव घेतच नाही. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही असं काही करता का? कारण म्हणजे कोणाचं काय काय सवय असते ना, की चला संध्याकाळी जर चिकन खाणार आहे, संध्याकाळी आपण नॉनव्हेज खाणार आहे, तर सकाळी आपण पूजा वगैरे करून घेऊया, त्याला काय होतं. पण नाही, मी तसंही नाही करत. त्या दिवसभरामध्ये मी कधीही देवाला हातही साधे जोडत नाही. तर चला, आता हे बघा, मी बोलले ना आयान येऊन मला सांगेलच. तर आयान येऊन माझ्याशी थोडा बोलला. त्याने सांगितलं मला की काय झालं होतं ते. तर काही नाही, त्याचा थोडा मूड ऑफ होता. तर बघा, अशा प्रकारे जे किचनवर पुन्हा पसारा झाला होता तो मी पूर्ण स्वच्छ करून घेतला आहे. मला ही पण एक सवय आहे की सारखं मी किचनला ना कपडा मारतच असते, म्हणजे पुढे अजून चपात्या भाजी बनवायला थोडं फ्रेश वाटतो. नाही तर ते किचनवर एकदम कांद्याचे टरफलं पडले, भाजीचं पडलं आहे, मसाल्याचा डब्यांचा पसारा पडला आहे, तसा गोंधळ असला ना तर मला जमतच नाही. आणि आजच्या दिवसामध्ये तर तसा गोंधळ ठेवून, म्हणजे तशी गर्दी किचनवर ठेवून मला चालणारच नाही. त्यामुळे ज्या ज्या वस्तूंचं काम झालं ते पटपट मी जागेवर पण ठेवून देत आहे. तर चला, आता मी जेवण पूर्णपणे बनवून घेते.
तर हे बघा अशी घाई गडबड माझी चालू आहे. एका साईडला पटपट चिकनचा मसाला पण फ्राय करते, त्यानंतर एका साईडला चपात्याही बनवते, त्यानंतर एक सोबत गरम पाणी करायला ठेवलं आहे, जे की चिकन शिजण्यासाठी मी टाकणार आहे. चिकन शिजण्यासाठी मी नेहमी गरम पाण्याचाच यूज करते. त्याचं कारण की म्हणजे चिकनला टेस्ट पण येते आणि चिकन लवकर पण शिजतं. त्याचप्रमाणे तर असंच माझं दर शुक्रवारचं घाई गोंधळ चालूच असतो पटपट पटपट बनवण्याचं. एक सोबतच चपाती पण, भाजी पण, कधी कुकर पण वगैरे असं. तर हे मलाच नाही, माझ्या मते ज्यांच्याकडेही असं पाण्याचा प्रॉब्लेम असेल ना, त्यांच्या सगळ्यांचीच अशी घाई गडबड असणार. ज्यांना ज्यांच्याकडे पाणी 24 तास नाही आहे ना, त्यांना खरंच माहिती असेल की पाण्याच्या दिवसामध्ये किती घाई गडबड असते, किती गोंधळ असतो ते. आणि पाणी खूप गरजेचं आहे. पाणी थोडं जरी कमी पडलं ना तर खूप प्रॉब्लेम होऊन जातो. तर चला आता मी जरा मी म्हणजे गाऊन पण घालून आले, कारण मला ड्रेसवरनं जास्त तर कामं काही जमत नाही. तर सर्व भाजी बनवलेलं मी जेवण आहे ना, अक्षरशः मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं आहे. आणि इकडे बघा आयांची चालली थोडीशी मस्ती. काय ना, आयांना कराटे क्लास आल्यापासून आयांची घरात पण भरपूर प्रॅक्टिस चालू असते. तर हे मी कढईमध्ये जे चिकन म्हणजे बनवलं होतं ते मी छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. मी असंच करते, जे मोठ्या भांड्यांमध्ये बनवलेल्या भाज्या वगैरे असेल ना, ते मी छोट्या भांड्यांमध्ये काढून मोठी मोठी भांडी घासून लगेच म्हणजे ठेवून देते, जेणेकरून लास्टला जी भांडी असतात ना ती खूप नाही वाटत. कारण जेवण झाल्यानंतर भांडी घासायचा तर कंटाळा येतो, पण ती कमी प्रमाणात दिसली ना तर त्यातल्या त्यात म्हणजे कंटाळा थोडा कमी वाटतो. तर चला आता अशा प्रकारे मी सर्व माठ आणि कळशी, हंडा वगैरे धुवून ठेवला आहे. तर पाणी आलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे माझी सगळी भांडी वगैरे, बॉटल वगैरे सहित मी सगळं भरून ठेवते. तर पाणी आलं आहे. आता मी पाणी भरते पटपट. आता यापुढे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण तिथे मी मोबाईल ठेवू शकत नाही. माझा खूप गोंधळ असतो, मोबाईल वगैरे पडण्याचे चान्सेस असतात. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा.